नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. न्यायालयाने पोलीस प्रशासनाला खडे बोल सुनावले. न्यायालयाच्या परिसरात महिला वकिलावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर तेथील सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर सर्किट बेंचनं पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत खडे बोल सुनावले. ही सुनावणी सर्किट बेंचचे न्यायमूर्ती M.J. जामदार आणि न्यायमूर्ती P.S. पाटील यांच्यासमोर बुधवारी दिनांक 11 मार्च रोजी सुनावणी झाली. न्यायालय परिसरात महिला वकिलावर झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांची निष्काळजीपणा दिसून येत असल्याचं नमूद केले. 9 मार्चला सुनावणीवेळी पोलीस अधीक्षक यांना स्वतः न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले असतानाही ते हजर का राहिले नाहीत, अशी विचारणा न्यायालयाने केली. पोलीस अधीक्षक तासाभरात न्यायालयात जर हजर राहिले नाहीत तर त्यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस काढू असा इशारा दिल्यानंतर तात्काळ पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता न्यायालयात हजर राहून माफीनामा न्यायालयाकडे सादर केला असता न्यायालयाने त्यांचा माफीनामा परत दिला. या प्रकरणात महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलतर्फे ॲडव्होकेट डॉक्टर उदय वाळुंजीकर यांनी बाजू मांडली. ते VC द्वारे सुनावणीत सहभागी झाले होते. तसेच राज्याचे महाधिवक्ता ॲडव्होकेट मिलिंद साठे यांनी घडलेल्या प्रकरणाची माहिती घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना केल्याचे राज्य सरकारच्या मुख्य सरकारी वकील ॲडव्होकेट नेहा भिडे यांनी दिली. दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 मार्च रोजी होणार आहे. ताज्या घडामोडी व लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या Instagram अकाउंटला फॉलो व YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.